नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या कोल्हापूर नगरीत. आपला 2 दिवसांचा प्लॅन आहे आणि आज पहिल्या दिवशी आपण ज्योतिबा, महालक्ष्मी, शाहू पॅलेस, रंकाळा ही ठिकाणे पाहणार आहोत. चला तर मग सफरला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण आलो आहोत दख्खनचा राजा ज्योतिबाच्या दर्शनाला. सकाळी सकाळी इथे येण्याचा फायदा म्हणजे गर्दी कमी असते आणि पूर्ण डोंगर गुलालाने माखलेला दिसतो. बोला ज्योतिबाच्या नावानं चांगलं. ज्योतिबाचे दर्शन घेऊन आपण आलो आहोत स्वयंभू गणेश मंदिरात. गाभाऱ्यातील गणेशाची मूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न होतं. तुला गणपती बाप्पा मोरया. ज्योतिबाचे दर्शन आणि स्वयंभू गणेशाचे दर्शन घेऊन आपण आलो आहोत यमाई देवीच्या मंदिरात. बोला यमाई देवीच्या नावानं चांगलं. आता आपण आलो आहोत करवीर निवासिनी श्री अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मी मंदिरात. अंबाबाईचा उदो उदो. आता आपण आलो आहोत रावणेश्वर म्हणजेच महादेवाचे मंदिर आणि श्री एकविरा देवी आणि दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये. हे दोन्ही मंदिर महालक्ष्मी मंदिराच्या अगदी जवळ आहेत. आता आपण आलो आहोत कैलासगडची स्वारी या मंदिरामध्ये. आता आपण आलो आहोत भव्य न्यू पॅलेस म्हणजेच शाहू पॅलेस पाहायला. छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील इतिहास आणि वास्तुकला येथे पाहायला मिळतात.
चला आता रंकाळा आणि पंचगंगा नदी पाहून आपण निघतोय थेट आदमापूरकडे. पुढच्या भागात बाळूमामांचे दर्शन घेऊयात.